वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. सर्व शीख गुरूंना विनम्र अभिवादन करून आजच्या भागामध्ये आपण शिखांचे दुसरे गुरु गुरु अंगद देवजी यांच्या कार्याविषयी माहिती देणार आहोत. त्यांच्या विचाराविषयी माहिती देणार आहोत. त्यांच्यात असणाऱ्या गुणाविषयी माहिती घेणार आहोत आपण. पण गुरु अंगद देवजी यांचं पूर्वचरित्र आणि गुरु अंगद देवजींकडे गुरु नानकांनी का गादी दिली, ते काही त्यांचे पुत्र नव्हते, तर ते शिष्य होते. सर्वसाधारणपणे गादीवर बसवण्याची परंपरा काही जण आपल्याच लेकरांना गादीवर बसवतात. पण गुरु नानक देवजींनी, पहिल्या गुरुनी, दुसरा गुरु निवडताना आपल्या पुत्रांची इच्छा असताना देखील त्या पुत्रांना न निवडता गुरु अंगद देवजींना का निवडलं, हे आपण बघणं गरजेचं आहे. गुरु अंगद देवजी यांचं पूर्वीचं नाव लेहाना होतं. लेहना. तर हे कुठे मिळाले त्यांना? तर गुरु नानकजी यांनी सेवेला खूप महत्त्व दिलं. गुरु नानकांची देशभ्रमंती, विदेशभ्रमंती झाल्यानंतर त्यांनी कर्तारपूर येथे प्रबोधन कार्य सुरू केलं थांबून. आणि त्या ठिकाणी त्यांच्या सत्संगाला जी भक्त मंडळी यायची, त्या ठिकाणी त्यांच्या अन्नाची सोय करण्यासाठी, त्यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी, भजनानंतर भोजन लागतं माणसाला. भजन हे मनाची भूक आहे, आत्म्याची भूक असली तरी भोजन ही शरीराची भूक आहे. मग यासाठी शेतीचा प्रयोग, सामूहिक शेतीचा प्रयोग सुरू केला आणि कष्टाची भाकरी भाविकांना मिळवून देण्याची सोय केली. नानकांचा हा प्रयोग म्हणजे लंगर व्यवस्थेचा प्रारंभ समजला जातो. त्यामुळे लंगर व्यवस्थेचे जनक म्हणून गुरु नानकांकडे पाहिलं जातं. याच ठिकाणी, ह्याच प्रयोगामध्ये, याच कार्यामध्ये लेहाना नावाचा शिष्य त्यांना मिळाला गुरु नानकांना, म्हणजेच गुरु अंगद देवजी पुढचे. मग नानकांचा हा जिवलग शिष्य त्यांना मिळाला. दुसरा एक शिष्य त्यांच्याकडे होता, तो म्हणजे मर्दाना. त्यांचा मृत्यू झाला. गुरु नानकांनी मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांना गुरुगादी देण्याची वेळ आली होती, तेव्हा गुरु लेहानाची निवड केली. कारण कुठल्याही वेळी नानकांची सेवा करण्यासाठी ते तत्पर असत. कुठल्याही वेळी म्हणजे सेवेसाठी सदा तत्पर. हेच तत्व गुरु म्हणून ज्यांची निवड झाली ते लेहाना यांच्याकडे तो गुण होता. त्यांच्या रोमारोमामध्ये सेवाभाव आणि आज्ञाधारकपणा होता लेहानामध्ये. आणि सेवाभाव आणि आज्ञाधारकपणा जर असेल माणसामध्ये, तर तो माणूस इतरांची मनं जिंकू शकतो. ही गोष्ट वस्तुपाठ लेहानांनी आपल्या आचरणातून आणला. सेवा आहे, पण काही जणाला सेवेचा पण अहमपणा येतो आणि त्याच्यामध्ये मग अहंकार येतो. आणि मग अहंपणा यामुळे ते आज्ञाधारक राहत नाहीत. मग त्यांची दादागिरी सुरू होते. असे गुण बऱ्याच जणांमध्ये असतात. पण इथं मात्र लेहानामध्ये सेवाभाव तर होताच, पण आज्ञाधारकपणा हा नानकांना खूप आवडला. गुरु नानकांना, नानक देवजींना खूप भावला. त्यामुळे त्यांनी आपल्या पुत्रांना गादी न देता लेहानाला गादी देण्याचे ठरवलं. आणि मग
आता ह्या पुत्रांना गादी दिल्यानंतर लेहानाला गादी दिल्यानंतर त्यांचे पुत्र असणारे तर या लेहानाला त्रास देऊ शकतील याची जाणीव त्या दोघांनाही होती, गुरु नानकांना आणि त्यांची पत्नींना. तर त्यांनी मुलांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि मुलांना कडक आज्ञा देऊन सांगितलं की यांना सहकार्य करा, त्रास देऊ नका. आणि लेहानाचे नाव त्यांनी अंगद ठेवले आणि गुरुगादी दिली. आणि या प्रसंगी त्यांनी त्यांना पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतानाच काही मार्गदर्शनही केलेलं आहे. आणि हे सर्वांनी बंधुत्वाच्या नात्याने वागून सज्जन सदाचारी शिष्यांचं संघटन करणे आपला ध्येयवाद आहे. त्यासाठी जे जे मार्गात आडवे येतील त्यांना दूर करायचे, हा संदेशही गुरु नानकांनी या निमित्ताने दिलेला आहे. आपला ध्येयवाद काय आहे? तर सदाचारी शिष्यांचं संघटन. ह्या संघटन शक्तीच्या बळावरच आज शीख धर्म त्याचा पाया गुरु नानकांनी घातला आणि जगभर आज शीख धर्मीय माणसं तुम्हाला दिसतात. ती चांगल्या स्थितीत आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षमही आहेत. तर सद्वर्तीनी व्यक्तींनाच बरोबर घ्यायचे, हाही विचार त्यांनी दिला. दुष्ट प्रवृत्ती प्रथम बदलायची, मात्र दुष्ट प्रवृत्तींना प्रथम बदलण्याची संधी मात्र दिली पाहिजे, हाही विचार. म्हणजे दुष्ट आहे म्हणून दूरच करायचं असं नाही, तर त्यांना पहिल्यांदा तुझं दुष्टत्व दूर कर, तुझ्यातले अवगुण दूर कर असं सांगून त्यांना ती बदलण्याची मात्र संधी द्यायची. दिसला अवगुणी नाकारला, हा अवगुणच ठरेल. मग त्यामुळं गुरु नानकांनी त्यांच्यामध्ये त्यांना बदलण्याची संधी द्यायची असाही विचार दिला. आणि जी काही प्रगती करायची आहे ती चांगल्या मार्गाने करायची असाही संदेश या निमित्ताने दिला गुरु नानकांनी. जोडून या धन उत्तम व्यवहारे, हा जसा तुकोबारायांनी संदेश आर्थिक विकासाच्या अनुषंगाने दिला तसं त्यांनी सांगितला गुरु नानकांनी चांगल्या मार्गाने प्रगती करायची, आदर्श शीख व्हायचे, हे सारे आता तुम्हाला करून घ्यायचे आहे, हा संदेश देऊन गुरु नानकांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे. तर आता ज्यांना गुरुगादी दिलेली आहे त्यांच्या संदर्भात आज आपण बघणार आहोत की गुरु अंगद देवजी म्हणजे पूर्वीचे लेहाना, तर यांचा जन्म 31 मार्च 1504 रोजी खडूरजवळ असलेल्या मठ्ठ किंवा मत्ते दिसरा या गावी झाला. पित्याचे नाव फेरू, कुणी कुठं फेडू आहे, मलखत्री, आणि मातेचे नाव दया कौर सबराई असे होते. घरात त्यांचे आध्यात्मिक वातावरण होते आणि आध्यात्मिक वातावरणाचा वारसा लेहाना यांना लहानपणापासूनच मिळाला. आणि धर्मशील वृत्ती असणाऱ्या लेहानांची भक्ती दुर्गा मातेवर होती. तत्कालीन रीतीनुसार लेहानाचे लग्न लहानपणीच झाले. घरात किराणा दुकान होते लेहाना यांच्या, म्हणजेच गुरु अंगद देवजी यांच्या. कधी अंगद देवजी येईल आणि गुरु लेहानाजी येईल. ते अंगद देवजी हे गुरु झाल्यानंतर उच्चार होईल. आता त्या अगोदर मी तुम्हाला लेहानाजी असं जे म्हणेल तेव्हा ते गुरु अंगद देवजी असतील. तर त्यांच्या घरामध्ये दुकान होते, ते म्हणजे किराणाचे दुकान. दुकान सांभाळत असताना नानक भक्ताकडून नानक देवांचे नाव ऐकले होते त्यांनी. नानक देवांची कीर्ती त्या काळामध्ये पसरलेली होती. त्यांचा सदाचार, त्यांचा सेवाभाव, त्यांचा आध्यात्मिक विचार, त्यांचे जे प्रेरणादायी विचार, ते समतावादी विचार यांची पेरणी त्या काळामध्ये होत असतानाच लोकांकडे ते नाव गावोगावी गेलेलं होतं. आणि हे नाव लेहाना यांनी देखील ऐकलं. येथूनच त्यांना त्यांच्या गुरुकडे त्यांचा ओढा लागला. ऐकूनच लेहानाच्या मनात नानकांची ओढ लागली.
भाई जोधाकडून गुरु नानकांचे भजन ऐकायला मिळाले आणि लेहाना नानक भक्त बनले. जसं संत तुकोबारायांची भक्ती विचार आणि कार्य ऐकून संत बहेनाबाई त्यांच्या शिष्य बनल्या, तसाच काहीसा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. कर्तारपूर येथे जाऊन त्यांनी नानकांची भेट घेतली लेहानाजींनी आणि नानकांच्या सहवासात ते राहू लागले. अत्यंत गुरु सेवानिष्ठ म्हणून काही दिवसातच लेहानाची छाप निर्माण झाली. सेवेचा, आज्ञाधारकपणाचा प्रभाव निर्माण होत असतो आणि जगामध्ये जी माणसं मोठी होतात, सेवा करणं म्हणजेच काम करणे आहे आणि जे सेवाभाव निष्ठेनं करणं, निरपेक्ष भावनेनं करणं, तिथं सेवा असते. आणि गुरु नानकांना ते प्रिय होऊ लागले. सामर्थ्य हे उदात्त विचारांच्या माणसाच्या मनात भरते, तर संकुचित वृत्तीच्या डोळ्यात मात्र सलते. लेहानाजी यांचं सामर्थ्य वाढू लागलं तेव्हा मात्र काही संकुचित वृत्तीच्या डोळ्यामध्ये मात्र लेहानाजी सलू लागले. म्हणजे माणसं दुर्गुणच लोकांच्या डोळ्यात सलतात असं नाही, सद्गुणही सलतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून जसं झाडांना, वृक्ष जोपासताना काठेरी कुंपण लावून, तारेचे कुंपण लावून त्या वृक्षाचा सांभाळ करावा लागतो, तर सद्गुण व्यक्तीने देखील आपला सांभाळ करून घेण्यासाठी संरक्षण यंत्रणा सोबत ठेवली पाहिजे. मग काही जणांना लेहानाचे वाढते महत्त्व सलू लागले, काही टीकात्मक बोलू लागले. लेहानानी गुरु नानक आणि सेवा, मात्र गुरु नानकांनी सेवा यावरच लक्ष केंद्रित केलं. जी माणसं मोठी होतात ती माणसं छोट्या माणसाकडे लक्ष न देता मोठ्या माणसांच्या कार्याकडे, व्यक्तिमत्वाकडे पाहून आपलं काम पुढे नेत असतात. आणि छोट्या माणसाचं लक्ष देऊन छोट्या माणसाच्याच नादी लागली की माणूस छोटा होऊन जात असतो. तर इथं तसं लेहानाजींनी तसं होऊ दिलं नाही. त्यांनी आपली गुरुनिष्ठा सोडली नाही, आपले सेवाभाव सोडला नाही, सेवा कार्य सोडलं नाही आणि त्या इतरांच्या बोलण्याकडे लक्ष लेहानाजींनी दिलं नाही. हा त्यांचा जो गुण आहे, आपण जर घेतला आयुष्यात तर आपली प्रगती होऊ शकते. स्वतःच्या कार्यामध्ये इतकं मग्न व्हा की लोक काय बोलतात त्याकडे लक्ष द्या. लोक काय बोलतात त्यामुळे तुम्हाला विचलित व्हायला वेळच मिळू नये. लेहानाने आपली सेवा सुरू ठेवली. गुरु नानकाच्या मनात जे आहे ते करण्यासाठी लेहाना नेहमी तत्पर राहत असे. सेवा करताना अडचणी, अडथळ्याचा पाडा त्यांनी कधीच वाचला नाही. सेवा करताना, सेवा कार्य करताना अडचणी येतात, अडथळे येतात, प्रश्न येतात, समस्या येतात. पण लेहानाजींनी जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर आहे, जिथं समस्या आहे तिथे समाधान आहे, या विचारावर निष्ठा ठेवून त्यांनी ते काम सुरूच ठेवलं. कारण जगाला रिझन नको असतात, हवे असतात रिझल्ट. तक्रारीच्या याद्या देऊन यशाच्या गादी मिळत नसतात. म्हणजे आपण बऱ्याच जणांना तक्रारी सांगण्याची खूप सवय असते. तक्रार सांगणाऱ्याच्या यादीमध्ये लेहानाजींचं नाव नव्हतं. गुरु नानकांच्या जी सेवा करताना त्यांनी हे कुठली तक्रार सांगितली नाही. कार्यातूनच उत्तर देत पुढे जाणे हे महानतेचे लक्षण असते, ते लक्षण त्यांच्याकडे होते. ही महानता अंगद देवजी यांच्या कृती आणि उक्तीतून व्यक्त झाली. यामुळे त्यांची स्तुती जशी नानकांकडून झाली तशी पश्चात गुरु गोविंद सिंगजी यांनी देखील केलेली आहे. त्यांनी शीख धर्मियांचे 10वे गुरु गोविंद सिंग असं एका ठिकाणी म्हणतात, सीख नाही कोई अंगद जैसा. म्हणजे त्यांचा सेवाभाव अधोरेखित करताना त्यांच्या नंतर पश्चात म्हणजे त्या काळात जेव्हा हा गौरव झाला गुरु गोविंद सिंगाकडून, तेव्हा काय अंगद देवजी नव्हते. तरी त्यांच्याबद्दल उद्गार काढताना गुरु गोविंद सिंगांनी असं म्हटलंय, सीख नाही कोई अंगद जैसा. म्हणजे हे शब्द ऐकण्यासाठी खूप मोठी साधना, सेवा करावी लागेल मित्रांनो. गुरु नानकांनी लेहानांची गुरु सेवा
त्यांच्याविषयीची निष्ठा, आज्ञाधारकपणा लक्षात घेऊनच लेहानांना गुरुगादीवर बसवलेलं. आपण एका गुरुगादीवर का बसवलं तर हा जो त्यांच्यामध्ये गुरुनिष्ठा, सेवा, आज्ञाधारकपणा, कारण जो आज्ञाधारक आहे तोच दुसऱ्यांना आज्ञा देण्यास पात्र ठरत असतो. स्वतः आपण काहीच ऐकायचं नाही, दुसऱ्याने ऐकावं अशी अपेक्षा असते. एखाद्या पदावर बसल्यानंतर सरपंच विरोधी पक्षात असताना कोणालाच ऐकू नका रे, मी ऐकणं म्हणून सांगायचं, आणि आपण गुरु पक्ष मग आता त्या पदावर आल्यानंतर सगळेजण ऐका रे, गावाचा विकास करू म्हणायचं. कोण ऐकेल? असं ऐकत नसते. हे आत्ताच्या व्यक्तींनी सुद्धा हे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून जो आज्ञाधारकपणा त्यांच्यामध्ये होता तोच आज्ञाधारकपणा पुढच्या काळात त्यांना कामी आला. गुरु नानकांनी लेहनाचे नाव अंगद ठेवले. अंगदाचे पुढे ते गुरु अंगदेव झाले. गुरु अंगदेवांना गुरु नानकांच्या सहवासात सेवेचे जसे संस्कार झाले तसे अनेक विविध विचार संपदा मिळाली. गुरु नानकांची कडून जी काही विचार संपदा मिळाली, जे काही गुणांचा संस्कार त्यांच्यावर झाला, तर हा विविध गुणाची विचार संपदा पुढं नेणं म्हणजेच गुरुगादी चालवणं आहे. जे काही ध्येयवाद पेरला गुरु नानकांनी, सद्गुणी शिष्यांचं संघटन, दुर्विचारी असतील तरी त्यांना सदाचारी बनवण्याचं काम करून त्यांनाही सोबत घेणं, हा विचार त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पुढं पाळलेला आहे. अंगदेवांचे व्यक्तिमत्व प्रभावी बनण्यास आता मदत झाली. कार्यातून माणसं मोठी होतात आणि त्यासाठी त्याचा लागते अधिष्ठान सद्गुणी विचारांचं. गुरुगादी प्रदान करत असताना अंगदेवांना गुरु नानकांनी दिलेले विचार म्हणजेच त्यांची गुरुगादी सांभाळणे असं होतं. आणि ते विचार सांभाळणे आणि गुरु नानकांचे विचारच पुढे घेऊन ते अंगदेवजी पुढे गेलेले आहे. गुरुपद हे धर्माच्या उद्धारासाठी आहे, वैयक्तिक सुख स्वार्थासाठी नाही, ही जाणीव त्यांनी आयुष्यभर ठेवली. गुरुने संघटन अखंड राखायला हवे. शिष्यांचं संघटन हे करणं गरजेचं असतं. हे संघटन करण्यामध्ये गुरुने अखंड सावध राहायला पाहिजे, अखंड कार्यरत राहायला पाहिजे, हा विचार देखील त्यांनी पेरलेला आहे. त्यासाठी सतत लोकसंग्रहाचे धोरण असावं, जनहिताच्या योजना आखाव्यात. लोक तेव्हा सोबत राहतात. तुमच्याकडेही जनहिताचं काही असावं लागतं, सुस्वभाव असावा लागतो, सुसंवाद असावा लागतो. त्यांनी म्हणून जनहिताच्या काही योजना आखण्याचंही ठरवलं आणि जीवनाचं यश हे लोकविश्वास संपादन करण्यात मानावं. द्रव्यलोभ कधी धरू नये, परोपकार दृष्टी ठेवावी. असे असले की ईश्वर आपला सारा मार्ग प्रशस्त करतो. या विचारांवर निष्ठा ठेवून गुरु अंगदेवजींनी वाटचाल केलेली आहे. तर त्याने लोकविश्वास संपादन केलं तर नेतृत्व निर्माण होते, नेतृत्व टिकते. नाही तर निवडणुका आल्या, नेताही गेला, कार्यकर्ते गेले, असं होते. तसं म्हणून काही नेत्यांमध्ये लोकविश्वास संपादनाचा जो गुण असतो, आधुनिकचं उदाहरण देतो मी, तसं की ज्यांच्यामध्ये लोकविश्वास ज्यांनी संपादन केलेला आहे ते अविरतपणे नेतृत्व करत असतात. नाहीतर सुगी आल्यासारखं काही नेते येतात आणि जातात. तर या ठिकाणी गुरु अंगदेवजींनी ही जी विचार लोकविश्वास संपादन करणे, लोकसंघटन करणे, यावर त्याने आपला भर दिला. आणि गुरु नानकांचे अंगदेवावर जे विशेष प्रेम होते त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व फुलून यायला मदत झाली. गुरु गादी ही बापजाद्यांची जहागीर नाही, ते मोठे त्यागव्रत असून सुयोग्य व्यक्तीलाच गुरुगादीचा मान राखता येतो. तुम्ही अंगदेवाशी प्रेमानं राहण्यातच तुमचे हित असल्याची जाणीव गुरुगादी देतानाच करून दिली होती. कारण ते गुरुगादी हे त्यागव्रत आहे, ती बापजाद्याची जहागिरी नाही.
हा विचार किती क्रांतिकारक आहे. आजच्या लोकशाहीच्या युगामध्ये गुरु नानकांचा हा जर विचार आपण स्वीकारला आणि गुणी व्यक्तींना पदावर जर बसवलं तर ह्या देश महासत्ता बनायला वेळ लागणार आहे. परंतु आपल्या जातीचं कसलं का असना तिथं पाठवायचं, ही जी मनोवृत्ती जर असेल तर या देशात चांगलं नेतृत्व पुढं कसं येणार आहे. म्हणून गुणी माणसांच्या सोबत राहणं, कार्यनिष्ठ माणसाच्या सोबत राहणं, जात या बाबीचा विचार न करता गुणाचा विचार करणं किती गरजेचं आहे. त्यामुळं पुढं अंगददेवजी यांनी आपल्या जो काही या गादीची प्रतिष्ठा आणि या गादीचा प्रतिष्ठा वाढवली, शीख धर्म वाढवला, संघटन वाढवलं. धर्म वाढवणं म्हणजे काय, धर्म विचाराची माणसं वाढवणं म्हणजेच धर्म वाढवणं असते. तर हे गुरु अंगददेवजींनी केल्यानंतर किती सार्थ निवड होती आपल्या लक्षात येईल. म्हणून गुरु नानकांकडून हा विचार प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरण्याचं काम, गुरु नानकांकडून आलेला विचार प्रत्यक्ष जीवनात उतरण्याचं काम अंगददेवजी यांनी केलेलं आहे. अंगददेवांनी गुरुप्रेम मिळवले हे स्पष्टच होते. निष्पृहता आणि गुणग्राहकता हे त्यांच्याकडे होतंच, पण त्यांच्याकडे गुरुनिष्ठा व प्रभावी वारस म्हणून त्यांची निवड जी झाली त्याला ते सार्थ ठरले. आणि पण कितीही वडिलांनी म्हणजेच गुरु नानकांनी त्यांच्या पुत्राला सांगितले तरी त्यांनी अंगददेवांना गुरु अंगददेवांना मात्र त्रास दिलाच. अशाही परिस्थितीमध्ये गुरु अंगददेवांनी विवेक सोडला नाही. कारण काय, बऱ्याचदा माणूस विरोध होऊ लागला खालच्या पातळीवर जाऊन की आपला विवेक गमावून बसतो. पण अशाही परिस्थितीमध्ये संयम हा गुण अंगददेवजी यांच्याकडे होता. संयमानं ते वावरले. खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे, ही भावना आणि भूमिका अंगददेवजींनी दुष्टांच्या नादी लागले नाही. त्यांचं दुष्टत्व दूर होण्याचाच भाव बाळगून कार्यरत राहिले. मात्र त्यांनी कर्तारपूर सोडलं. या विरोध जास्त वाढला तिथं, कारण त्यांच्या गुरु नानकांच्या मुलांकडनं. त्यामुळे कर्तारपूरऐवजी खडूर येथे त्याने आपलं सेवा कार्य सुरू ठेवलं गुरु अंगददेवजी यांनी. देहवादी माणसं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कार्यात मात्र त्यांनी खंड पडू दिले नाही. स्थळ बदललं पण कार्य बदललं नाही, स्वभाव बदलला नाही, सद्गुणी स्वभाव बदलला नाही. ही गोष्ट गुरु अंगददेवजी यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. अंगददेवांनी नानकदेवांच्या वाणीचे संकलन करून वाणीचे संकलन केले म्हणजे काय, त्यांची जी वचनं होती ते काय सांगायचे आपल्या भ्रमंतीमध्ये, आपल्या सत्संगामध्ये, शिष्यांना मार्गदर्शन करताना जे जे सांगितलं ते त्यांनी टिपून संकलन करण्याचं काम केलं. म्हणजे खऱ्या अर्थाने जे गुरु ग्रंथ साहिबा, जे गुरु शीख धर्मियांचे जे 11वे गुरु समजले जातात, ग्रंथरूपी गुरु, त्या ग्रंथ साहिबांचा पाया रचण्याचं काम गुरु अंगददेवजींनी केले. किती मोठं काम आहे पहा. जे आता आपल्याला महानुभाव संप्रदायामध्ये जे लीळा चरित्र पाहायला मिळते ते चक्रधर स्वामींच्या विचार आणि आठवणींचा संग्रह माहीमभट्टांनी केलेला होता. तो कधीतरी संदर्भ मी देईल, पण आठवण आली म्हणून मी या निमित्तानं सांगितलेलं आहे. तर विचार संकलन खूप महत्त्वाचं असतं, विचार संपदा. कारण विचार संपदा पुन्हा निर्माण होईलच याची काही गॅरंटी देता येत नाही. आपण धनसंपदा निर्माण करू शकतो. म्हणून आपल्या गुरूंचे विचार जे मानव जातीलाच तारणारे आहेत ते विचार पेरण्याचं काम, विचार पेरले पण त्यांचं संकलन करून ठेवण्याचं काम केलं. आणि म्हणून गुरु ग्रंथ साहिबा या ग्रंथाचा पाया घालण्याचं कार्य
गुरु अंगददेवजींनी केलं हे किती मोठं काम आहे हे आपण आपल्या लक्षात पुढं आपल्याला येईल. आपल्या गुरुची वाणी संकलित करूनच अंगददेव थांबले नाहीत. ही वाणी कायम अविकृत स्वरूपात राहावी म्हणून त्यांनी गुरुमुखी या स्वतंत्र लिपीची निर्मिती जाणीवपूर्वक आणि परिश्रमपूर्वक करून घेतली. आता तुम्हाला माहीत आहे की हे जे त्यांची वाणी होती, ही वाणी अविकृत स्वरूपात आणि चांगल्या स्वरूपात कायम स्वरूपात राहावी म्हणून त्यांनी जी एक लिपीच तयार करून त्या लिपीचं नाव आहे गुरुमुखी लिपी. बघा, एका लिपीचा शोध लावलेला. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या लेहानांचे अंगददेव झाले, गुरु अंगददेव झाले आणि त्यांनी किती मोठं काम केले ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शीख धर्मियांच्या धार्मिक वाङ्मयासाठी लिपी ही वरदान ठरली. मग त्यांनी याच लिपीमध्ये शीख धर्मियांचं साहित्य आहे. तत्कालीन धर्ममार्तंड धर्मविध्वंसकाकडून गुरुवाणीचे विकृतीकरण झाले असते तर आज आपल्याला शुद्ध स्वरूपात गुरुवाणी मिळाली, ती मिळाली नसती. त्यांनी त्यामुळं गुरुमुखी हे एक लिपीच तयार करून घेतली. गुरु अंगददेवांनी गुरुवाणीचे संकलन आणि गुरुमुखी लिपीची निर्मिती केल्यानंतर संत भक्ताचा परिचय समाजाला व्हावा म्हणून त्यांच्या कथाही लिहून घेतल्या. समाजामध्ये जे संत भक्तांचा परिचय व्हावा म्हणून त्यांच्याही कथा लिहून घेतल्या. नानक देवांच्या आठवणी संकलित करण्याचंही कार्य त्यांनी केलेलं आपण आताच बघितलेलं आहे. गुरु नानकांनी कर्तारपूर आश्रमात सुरू केलेली लंगर व्यवस्थेला गुरु अंगददेवांनी अधिक व्यापक बनवले. तोच शिष्य असतो, तेच अनुयायी असतात की आपल्या नेत्यांनी, आपल्या गुरूंनी, आपल्या पूर्वजांनी जे कार्य आणलेलं आहे इथपर्यंत ते पुढं नेणारा तो खऱ्या अर्थानं अनुयायी असतो. काम पुढं नेणारा, मलाच पुढे न्या म्हणणारा नाही. आपल्या नेत्याचं, गुरुचं जे विधायक काम आहे पुढं नेणारा खऱ्या अर्थानं शिष्य असतो, खऱ्या अर्थानं अनुयायी असतो. हे खऱ्या अर्थानं सर्वोत्तम शिष्य म्हणून देखील अंगददेवजी यांच्याकडे पाहणे अधिक संयुक्तिक ठरेल. ज्यांना जे शक्य आहे ते देण्याचे आवाहन केले. जे शक्य आहे ते, कारण सगळ्याकडे सारखं नसते. कोणी वाणीनं सेवा करू शकतं, कोणी लेखणीने सेवा करू शकते, कोणी धनानं सेवा करू शकते, कोणी जण आपले श्रम देऊन कष्टाचं काम करून सेवा देऊ शकते. जे काय जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शाने करून सोडावे सकळ जन. जसं जे माहिती आहे ते सांगणे जसं गरजेचं आहे, जे काही आपल्याला देणं गरजेचं आहे, जे देणं शक्य आहे ते द्यावं असं देखील आवाहन केलं. कारण एखादं धर्मकार्य किंवा मोठं कार्य पुढं न्यायचं असेल तर अनेक गोष्टींची गरज असते. मग अन्नधान्य असेल, द्रव्य असेल, सेवा असेल. कारण लंगर व्यवस्था व्यापक करायची म्हटल्यानंतर काही बोलल्यानं थोडी होते. म्हणून त्यांनी जनतेला आव्हान केलं आणि त्यातून ओघ वाढला. समाजात दातृत्वाची, सेवेची आणि एकात्मतेची भावना वाढीस लागायला मदत झाली. सेवा आणि दातृत्वाने व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. वेगवेगळ्या भेदांनी निर्माण केलेल्या भिंती लंगर व्यवस्थेच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न गुरु अंगददेवजी यांनी केला. सर्व आपल्या हिंदू व्यवस्थेमधला एक कीड होती की बेटीबंदी तर होतीच. एक जातीची दुसऱ्या जातीला पोरगी देऊ नये लग्नासाठी किंवा मुलगा देऊ नये. तर ही तर बेटी व्यवहार बंद होता, पण रोटी व्यवहारही बंद होता. एकमेकाचं खायचं नाही, ह्या एकमेकाचं अन्न चालत नाही आम्हाला. हा जो काही विकृतीचा भाग होता, हा विकृतीचा भाग देखील दूर करण्याचं कार्य अंगददेवजी यांनी केलेलं आहे. आणि आपल्या पानिपतच्या लढाईमध्ये एक किस्सा सांगितला जातो की मराठ्यांच्या सैन्यामध्ये जे वेगवेगळ्या चुली पेटलेल्या होत्या, शत्रूंना हीच गोष्ट लक्षात आली, अरे यांच्यामध्ये एक भाकरी जर एकत्र खात नसते तर हे काय लढणार आहेत.
आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढला आणि आपण पानिपतमध्ये हारलो. म्हणून आज तरी किमान एकजूट असणं किती गरजेचं आहे ही गोष्ट देखील आपल्याला लक्षात येते. म्हणून खऱ्या अर्थानं अस्पृश्यता निवारण्याचं काम आणि माणसांचं संघटन करण्याचं काम गुरु अंगद देवजी यांनी अतिशय व्यापकपणानं सुरू केलं. शीख मतांच्या विचारांचं लंगरमध्ये दर्शन घडू लागलं. समता विचारांचं, शीख धर्मामध्ये जे समता तत्व आहे, समता तत्वावर एक स्वतंत्र व्हिडिओ होऊ शकतो. जे शिखांच्या गुरुद्वाऱ्याला 4 दरवाजे आहेत. 4 दरवाज्याचा अर्थ आहे 4 वर्णाला इथं प्रवेश आहे, सगळ्यांना प्रवेश आहे. हे मात्र इथं काही जणांना प्रवेश म्हणून एका ठिकाणी म्हटलेले आहे, चर्चची घंटा झाली, सगळे आत गेले. मंदिरामधून मुलाने बाग दिली, सर्व आत गेले. आणि मंदिराची घंटा झाली, अर्धे आत गेले, अर्धे बाहेर राहिले. या गोष्टीला फाटा देऊन खऱ्या अर्थानं माणसांचं संघटन करण्याचं काम शीख धर्मियांनी केलेलं आहे. आणि हे इथं समता तत्व दिसून येते. आजही हिंदू धर्मामध्ये अनेक मंदिर आता सगळ्यांसाठी खुले झालेले आहेत. पंढरीचं पांडुरंगाचं मंदिर खुलं व्हावसाठी अनेकांना आमरण उपोषण करावं लागलं. त्यामध्ये प्रामुख्याने साने गुरुजींचं नाव घ्यावं लागेल. तर शीख मतांच्या प्रचार आणि प्रसारासाठी मदत झाली या लंगर व्यवस्थेची. अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागत असलेल्या लोकांना म्हणजेच भारतीयांना आपुलकीचे ठिकाण वाटू लागले. अशीच एकत्र आपुलकी निर्माण करण्याचं काम अनुभव मंडपाच्या निमित्ताने महात्मा बसवेश्वरांनी केलं. आणि एक समतेमध्ये सगळा समाज बांधण्याचा विचार देखील त्यांनी मांडला होता. त्याचं इथेही दर्शन या निमित्ताने लंगर व्यवस्थेत होते. आणि तत्कालीन व्यवस्थेमध्ये सतीप्रथा होती. सतीप्रथा काय आहे आधुनिक पिढीच्या काही मुलांना माहिती नसेल म्हणून सांगतो. एखाद्या लग्न झाल्यानंतर ज्या स्त्रीचा नवरा वारल्यानंतर तिला या जगात ठेवलं जात नाही, तर नवऱ्याच्या चित्तेवर तिला जाळलं जातं तिच्या इच्छेच्या विरुद्ध. त्याला म्हणतात सतीप्रथा. काही जण याला संस्कृती म्हणू शकतात. काय विकृतीलाही संस्कृती म्हणून नाव देण्याचे प्रकार झाले आपल्या इथं. ते आता कमी होतील, काही झालेले आहेत अनेक विकृती. आणि विकृतीला संस्कृतीमध्ये रूपांतर करण्यासाठी जो पराक्रम लागतो तो यातल्या संतांनी, काही विचारवंतांनी, महापुरुषांनी, गुरूंनी केलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण. अंगद देवांनी ही सतीप्रथा बंद केली, प्रयत्न केला. आपल्याला इंग्रजांच्या काळामध्ये कायदा करावा लागला पुन्हा. तो कायदा आपल्याला माहीत आहे, कायदा त्यांनी केला म्हणून. परंतु अंगद देवांनी सतीप्रथा बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची आई राष्ट्रमाता जिजाऊने देखील सती केल्या नाहीत आणि सती जाऊ नये यासाठी छत्रपती शिवरायांनी प्रयत्न केले. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. समाजाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही पण अंगदेवजींना सती प्रथेमध्ये. कारण नाहीतर त्यांना अंगदेवजीचं ऐकलं असतं तर इंग्रजांना कायदा करण्याची गरज लागली नसती आणि इंग्रजांना ते श्रेय गेलं नसतं. आम्ही परकीयांचं ऐकलो, पण सौकियाचं ऐकताना आम्हाला काहीतरी अस्वस्थ वाटते. घर की मुर्गी दाल बराबर म्हणतात याच म्हणून. तर मित्र, अनेक स्त्रियांना जिवंतपणे अग्नीत जाळण्यात वाचलं असतं. त्याचबरोबर स्त्रियांसाठी जे जाचक पडदा पद्धती होती ती पडदा पद्धती बंद करण्याचा प्रयत्न गुरु अंगद देवजी यांनी केला. कुठल्याही व्यवस्थेला सुव्यवस्थित ठेवण्यासाठी शिस्त आवश्यक असते. त्यांनी शिस्तीचे
संस्कार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आणि धर्मसेवा श्रद्धापूर्वक करावी असं सांगितले. केवळ कर्मकांड म्हणू नये, मनात नाही भाव देवा मला पाव, तर भाव नसताना काही करू नये. तर श्रद्धा लभते ज्ञान असं संस्कृतमध्ये एक वचन आहे. तर श्रद्धापूर्वकच धर्मसेवा करावी, कर्मकांड म्हणून करू नये, हा विचार गुरु अंगद देवजी यांनी पेरला. तर शिस्तीचे वातावरण तयार केले. ज्यांची इच्छा नसेल त्यांनी केवळ कर्मकांड म्हणून जर थांबत असेल तर तुम्ही सेवामुक्त व्हा सांगितलं आणि सेवामुक्त केलंय अनेकांना. केवळ पोट भरण्यासाठी व साथ साधून घेण्यासाठी धर्मपंथ नाही, तर असा विचार त्यांनी मांडला. पोट भरून घेण्यासाठी काही जणांनी धर्माचा वापर केला, धार्मिक रूढी परंपरांचा वापर, स्वतःचं पोट भरणे, स्वाहा स्वाहा. स्वाहा इकडे असते, देण्यामध्ये आहे, देणे आहे स्वाहा, खायला नाही. तर हे विचार अंगदेवांनी लोकांमध्ये सेवेचे संस्कार केले, देण्याला द्यायचं शिकवलं, श्रमाला प्रतिष्ठा दिली, श्रमाचे संस्कार केले. समाजाला आकार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असताना विचार संपदा, ज्ञान संपदा ते करत राहिले आणि पेरत राहिले आणि ज्ञान संपदा साध्य करत राहिले. आणि विकाराचे प्राबल्य जर आपल्याला दूर करायचं असेल तर विचाराचे प्राबल्य वाढवावं लागेल. म्हणून त्यांनी विचाराचे प्राबल्य वाढवण्याचा प्रयत्न केला, कारण अंधार दूर करण्यासाठी उजेड वाढवावा लागेल ना. किशोरी वयी आणि तरुण मुलांना शिकवण्यासाठी गुरु अंगदेवांनी विशेष वेळ काढत स्वतः ते इतरांना शिकवत. यावेळी ते इतर कामाला वेळ थोडा कमी पडला तरी चालेल, परंतु शिकवण्यासाठी वेळ दिला पाहिजे हा विचार अंगदेवजी यांच्याकडे होता. त्यांच्या शिकवणीमुळे अनेक जण घडले, ही बाब देखील अनुकरणीय आहे. समाजाचा मानसिक बौद्धिक विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आध्यात्मिक आणि शारीरिक विकासासाठी बलोपासनेला महत्त्व दिलं, व्यायामाला महत्त्व दिलं. त्याने वेगवेगळ्या खेळांना महत्त्व दिलं. खेळांचे महत्त्व शारीरिक व मानसिक उन्नतीसाठी असते ही जाणीव करून दिली. खेळ हा खेळाडू पद्धतीने खेळला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. खेळ म्हणजे कोणावर तरी वर्चस्व निर्माण करण्यासाठी नाही, तर आपल्या गुणप्रदर्शनाचा तो भाग आहे. त्यामुळे बंधुभाव आणि सांघिक भावना वाढीच लागते या खेळामुळे. पण तिथं वर्चस्वाची भावना असेल तर उलट सांघिक भाव कमी होऊन जातो. मीच जिंकलं पाहिजे, दरवर्षी मीच जिंकलं पाहिजे, मजाचा टेंबा वर राहिला पाहिजे, मग कशाही पद्धतीने जिंकतो, ही मनोवृत्ती काही जणांमध्ये असते. ह्या मनोवृत्तीला फाटा मिळावा म्हणून त्यांनी खेळाडूवरतीने खेळा असा संदेश दिला, जे की आजही तत्त्व पाळलं जातं ते. आणि आजही ते तत्त्व क्रीडा क्षेत्रामध्ये महत्त्वाचं तत्त्व म्हणून मानलं जातं. आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी एक खेळाला महत्त्व दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. खेळताना खेळाडू पण आपल्याला खेळातील जय पराजयामुळे होणारा वाद संपुष्टात आणतो, त्यामुळं एकमेकाविषयी वितुष्ट येत नाही या खेळाडूवरतीमुळं. खेळातील वाद दूर करण्यास खेळाडूसाठी हा गुण आवश्यक असतो. ते अंगदेवजी यांच्या विचारातून आपण शिकता येतो. समतेच्या विचाराला प्राधान्य दिले आपण सांगितलेलंच आहे. ज्ञान साधना करण्याचा संदेश दिलेलाच आहे. आणि गुरु अंगदेवजी यांनी वर्णव्यवस्था नाकारली, जी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि हे जे काही विषमतेचे बेटं तयार करण्याचं इथल्या काही बेट्यांनी काम केलं होतं, तर ही बेटं नाकारण्याचं काम गुरु अंगदेवजी यांनी केलं. प्रत्येक माणसाने परिस्थितीचे भान ठेवून आपल्या सीमा आणि शक्तीचा जाणीव ठेवून वागले पाहिजे असे सांगून ज्ञानोपासना ही कुणी एका वर्गाची मिराजदारी नसल्याची जाणीव करून दिली. आम्हीच ज्ञान घेतो, आम्हीच ज्याला द्यायचं त्याला देतो, जे देते त्याला देतो, ही विकृती दूर करण्याचा प्रयत्न गुरुदेव अंगदेवजींनी केला. ज्ञानोपासना हे सर्वांना करता आली पाहिजे
ही कोणी एका वर्गाची मिरजदारी नाही. हा विचार अंगदेवजी यांनी पेरलेला आहे. आणि कुणीच कोणावर धर्म लादू नये असाही विचार त्यांनी केला. मतपरिवर्तन म्हणजे धर्म परिवर्तन असू शकते, पण लादणं, मारून मुसलमान हे जर विचार रुजले असते अंगदेवजी यांनी आणि जर स्वीकारले असते सगळ्यांनी, तर हे मारून मुसलमान नावाचा प्रकार घडला नसता. आपणही कुणाची गुलामी स्वीकारू नये आणि कोणावरही लादू नये हा लोकशाहीचा गाभा असणारा विचार गुरु अंगदेवजींनी तत्कालीन समाजावर तसा संस्कार, लोकशाही मूल्यांचा संस्कार केलेला आहे मित्रांनो. परंतु हे कार्य जितकं जनतेपुढे जायला पाहिजे होते ते गेलं नाही. मग जावं हा हेतू ठेवून प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. हाच प्रयत्नाचा भाग म्हणून एक छोटेखानी 10 गुरुविषयीची माहितीचं हे मी पुस्तक तयार केलेलं आहे. आणि हे सांगण्याचा उद्देश देखील हाच आहे. तर मित्र, गुलामी लादू नये, गुलामी करू नये, ही दृष्टी ज्यांच्याकडे आहे तो खरा माणूस. सेवेला गुलामी म्हणायचं नाही. काही जण कोणाची सेवा करू लागलं, काही सेवे कार्य गुलाम आहे राहते, सेवा करत राहते म्हणतात. ही विकृती आहे असं जर कोणी म्हणत असेल तर. एवढेच नव्हे तर त्यांनी प्रभुरूप आणि तो खरा माणूस आहे जो स्वतंत्र मूल्यानं जगतो, तो खरा माणूस आहे. एवढेच नव्हे तर तो प्रभुरूप असल्याची जाणीव करून दिली. स्वातंत्र्य मूल्य जपसणारा माणूस हा प्रभुरूप आहे, देवरूप आहे याची जाणीव करून दिली. बघा किती लोकशाही मूल्यांना प्रतिष्ठा त्यांनी दिलेली आहे. आणि अशा व्यक्तीची संगत धरावी, जो लोकशाही मूल्ये मानतो त्यांची संगत धरावी असा संदेश दिलेला आहे. त्यांची सेवा करावी, अशा मूल्यांची जोपासना करावी माणसाची असंही सांगितले. सेवा कार्य अहंकार सोडल्याशिवाय होत नसते. सेवा करायचं अहंकार, मी कसा इथं बसून मी ते हे कसा करून मी काही करत नसतं, माझ्या म्हणजे काम करणं माझ्या रक्तात नाही. नेतृत्व करतोस काय? सेवेतूनच नेतृत्वाचा आणि व्यक्तिमत्वाचा उदय होत असतो, विकासाचा उदय होत असतो. पण काही जणांमधला अहंकार सुटत नाही, मग ते त्यांचे सगळं संपलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आज अहंकार विरहित माणसांच्या हातात सत्ता येताना दिसते. तुम्हाला सांगतो, काही अहंकारी माणसाच्या गेले, गड्या पडल्या, फिड्या पडल्या, माती विकली, सगळं झालं आता. तर मित्र, अहंकार सोडल्याशिवाय नेतृत्व टिकून राहत नाही. आणि म्हणून सेवा कार्य अहंकार सोडल्याशिवाय होत नाही यांची जाणीव आपल्याला अंगदेवजी यांच्या विचारातून होते. गुरु आणि ज्यांनी बरेच जण भक्ती करताना दिसतात ते पाहता, पण त्यांच्यामध्ये इतका गर्व, जातीचा गर्व, कोणत्या याचा गर्व, त्याचा गर्व, पैशाचा गर्व, गर्वानं रात्रंदिवस ते टम भरलेले असतात. तसंच जर टाचणी मारले ते फुटतील ती, इतका अहंकार आणि सदंभ असतो. आम्ही असे, आम्ही तसे, आम्ही असे, आम्ही असे श्रेष्ठ, आम्ही तसे श्रेष्ठ, सांगण्यामध्ये. आणि लायकी तर कवडीच्या दाण्या एवढी नसते, फक्त सांगण्यामध्ये मात्र ते पटायत असतं. तर मित्र, तर अहंकार नसावा याची जाणीव त्यांनी करून दिलेली आहे. म्हणून गुरुउपदेशानुसार सेवा करणं अत्यंत आवश्यक असल्याची जाणीव गुरु अंगदेवजींनी केली. मूर्खांशी मैत्री करू नये व गरिष्ठांचे प्रेम खरे नसते ही जाणीव करून दिली. मूर्ख तुम्हाला खड्ड्यात घालत असतो, म्हणून तशासोबत मैत्री करू नये. आणि गर्विष्ठ माणसं जे असतात फक्त त्यांचा अहंकार फुलवलं की तुम्हाला प्रेम दिल्यासारखं वागतात. आणि तुम्ही त्यांच्या अहंकाराला फुलवलं नाही, त्याला सत्याची जाणीव करून दिली, सद्मार्गाची जाणीव दिली, मग त्यांचा अहंकार दुखवतो, मग ते नागासारखा पडा काढतात. किंवा तुम्ही लोकशाही मूल्यानुसार तुमचा जीवनाचं आचरण करायला लागलात की मग त्यांचा त्या गर्विष्ठ माणसांचा
अहंकार दुखवतो, मग ते प्रेम देत नाही तुम्हाला. म्हणून गर्विष्ठ माणसांचं प्रेम खरं नसते याची जाणीव देखील अंगदेवजी यांनी केलेली आहे. आणि वेगवेगळ्या विधायक संपदांची पेरणी करून समाजाची शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करण्याचं महान कार्य गुरु अंगदेवजी यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी आपला अंतकाळ जवळ येत असताना जाणीव झाल्यानंतर आपला सेवाभावी शिष्य अमरदास यांच्याकडे गुरुगादी दिली. गुरु नानकाप्रमाणेच आपल्या पुत्रांना त्यांनी देखील गुरुगादीपासून दूर ठेवले आणि खऱ्या अर्थाने गुरुनिष्ठ वर्तन करण्यात आचारातून आपला गुरुसेवेचा, गुरु आज्ञेचा प्रत्यय त्यांनी आणून दिलेला आहे. म्हणा त्यांनी देखील आपल्या पुत्रांना गादी न देता गुरु जो शिष्य, सेवाभावी शिष्य असणाऱ्या अमरदास यांना ही गुरुगादी दिली. आणि यावरूनच लक्षात येते की बघा, गुरुचं पालन शेवटपर्यंत त्याने केले. सीख नाही अंगद जैसा, ही जी उक्ती आहे, हा जो विचार आहे गुरु गोविंद सिंगांनी ज्या गुरु अंगददेवजींबद्दल काढला, तो त्यांनी सार्थ ठरवला. आणि मग त्यांनी आपल्या कार्याचा समाज मनावर असा कायम ठसा ठेवून 29 मार्च 1952 रोजी जगाचा खडूर येथे त्यांनी निरोप घेतला. परंतु जरी ते देहरूपाने गेले तरी अंगदेवजी विचार कार्यरूपानं आहेत, जे लंगर व्यवस्थेचा व्यापक स्वरूप देण्याचं काम असेल किंवा शीख धर्माचा पवित्र ग्रंथ, त्या ग्रंथाचं पाया रचण्याचं काम असेल, या सगळ्या गोष्टी शिष्य संघटन वाढवणं असेल, सद्विचाराची पेरणी करे असेल, असे महान कार्य करून गुरु अंगदेवजी यांनी या जगाचा निरोप घेतला. त्या गुरूंना मी विनम्र अभिवादन करतो. आणि पुढच्या भागामध्ये गुरु अमरदासजी, तिसरे गुरु अमरदासजी यांच्या विचार आणि कार्याचा विचार आपण करूया. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.